दत्तात्रय प्रभूच्या अमृत वाणीच्या मुखातून साकारलेलं दत्तात्रय प्रभूची बाळक्रीडा, या बाळक्रीडेच्या माध्यमातून आपण अनुसयेच्या पतिव्रतेची कथा संपूर्ण श्रवण करत आहात. सकाळी आपण ऐकलं दत्तात्रय प्रभू बाबाच्या आईचं, अनुसया ही पतिव्रता होती आणि तिचं पतिव्रत हरण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महादेव आलेले होते. पण अनुसयेचा भाव, अनुसयेचं प्रभूची आराधना, त्या माध्यमातून गारीचा भात झाला. असंच अनुसयेचं पतिव्रता आणि कशी श्रेष्ठ आहे या कवींनी आपल्याला या अध्यायाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जय जयाजी आदि गणराजा, जग व्यापंत विश्वभीज. हे परमेश्वरा, गण म्हणजे समूह आणि सर्व समूहाच्या देवतेचा राजा तू आहे. जीव उद्धारक परमेश्वर तू आहे. ओळखण्या शक्ती स्वीकार तुझ्याजवळ आहे. ऐसा असलेला सर्व गुणवंत परमेश्वर ज्या मातेच्या उदरी आला, ज्या मातेने जन्म दिला ती अनुसया, अनुसयेच्या सदनामध्ये, अनुसयेच्या घरामध्ये ज्याचा जन्म झाला, ज्याला संपूर्ण जग ज्याचं चिंतन करतं, संपूर्ण जग ज्याचं नामस्मरण करतं, असा असलेला हा परमेश्वर आणि त्याची असलेली माता, त्या मातेच्या पतिव्रताची, जो प्रतिव्रता धर्म होता तिचा, तिची कीर्ती अपार, अत्यंत अशी प्रसिद्ध आहे. कशी आहे म्हणून एक सुंदर अशी उदाहरण गोष्ट आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. दंडक अरण्यामध्ये हिरकपुरी नावाचं गाव होतं. त्या हिरळपुरीच्या गावामध्ये प्रतापी असा श्रोणीकर राजा होता. राज्य करीत होता. धर्मज्ञ होता. धन वर्षा त्याच्याकडे होती. पैसा भरमसाठ होता. याचक लोक जे जे त्या राजाजवळ मागायला जायचे, तो राजा त्यांना तृप्तविता, म्हणजे जे मागायचे ते त्यांना तो द्यायचा आणि त्यांना तो शांत करायचा, असा तो राजा होता. हा राजा, याची दूरवर कीर्ती प्रसरलेली होती. या राजाच्या पत्नीचं नाव कौशिका होतं. हे कौशिका आणि श्रोणक पती पत्नी होते. एका विभागाचे राजे होते आणि त्यांच्या उदरी 2 मुली जन्माला आल्या.
स्वामी चक्ररावांनी सुद्धा ही कथा सांगितलेली आहे लीळा चरित्रात, परंतु त्या वेगळ्या माध्यमातून सांगितलेली आहे. हा वेगळा माध्यम. त्या राजाला 2 मुलीचा जन्म झाला. एकीचं नाव सांडल्या होतं, एकीचं नाव कौंडल्या होतं. अशा सांडल्या आणि कौंडल्या 2 मुली अतिशय सुंदर होत्या. प्रत्येक अवयव जसा असावा, ज्या माध्यमातून अवयवाची सुरेखता असावी, अशा 32 लक्षणी या 2 मुली होत्या. सुकुमार होत्या. त्यांचं सुंदरतेचा प्रभाव अतिशय होता. त्याच्यामुळं काय झालं की एकीचं लग्न झालं, कौंडल्याचं लग्न झालं, मांडल्या लग्न करायला नाही म्हणत. सांडल्या आणि मांडल्या, सांडल्याचं लग्न झालं, मांडल्या लग्न करायला नाही म्हणत. सांडल्याचं लग्न झालं, आपल्या पतीसोबत ती स्वानंदामध्ये रममान होऊन गेली. पण मांडल्या ज्या होती त्या मांडल्याचं लग्न करायला नाही म्हणत होती. तिचं सुद्धा सुंदरता चंद्रकळासारखी होती, सुंदर असलेली, परंतु लग्न करायला नाही म्हणत होती. तिच्या वडिलाला, जनक, तिच्या वडिलाला खूप प्रकारचं मानसिक त्रास होत होता. अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्यांनी, परंतु ती लग्न करायला नाही म्हणत होती. ती मला योग्य वर भेटत नाही, मी लग्न करणार नाही, अशा प्रकारचं तिने आपल्या पतीजवळ, आपल्या वडिलाजवळ हात जोडले आणि वदली की मला परमेश्वर भक्तीमध्ये रस आहे, मी लग्न करणार नाही. काही झालं तर मी लग्न करणार. मला संसार लटिका आहे, संसारामध्ये सर्व अनित्य वाटत आहे. संसार हा एक स्वप्न आहे आणि या स्वप्नाच्या माध्यमातून मला त्या स्वप्नात पडायचं नाही. हे जनराहटी, जे काही जन दिसतात, जे काही माणसं दिसतात, जो काही प्रपंच दिसतो, हा सर्व क्षणभंगूर आहे. लगेच दिसतो, लगेच नसतो. जी वस्तू जशी दिसते तशी राहत नाही, स्थित्यांतर आहे. अशा प्रकारचं प्रपंचाचं ज्ञान मला झालेलं आहे. त्यामुळं मी लग्न करणार नाही. मला माझा परमेश्वर, परमात्मा, तोच माझं रक्षण करन, तोच माझं चिंतन करन, याच्यावर ठाम राहिली. मी काही झालं तरी लग्न करणार नाही. आणि वैराग्य साधित तिने जीवनामध्ये आपल्या शरीरावर विरमता गुण स्थापन केला आणि एका वनात राहायला गेली. सांडल्याने लग्न केलं, मांडल्या मात्र एका वनामध्ये झोपडी बांधली राहायला गेली. इकडं सांडल्या आपल्या पती समोर, पतीच्या सोबत राहते आहे. गुरुचं ज्ञान विचार तिने प्राप्त केले, निराभिमान झाली. मांडल्या अष्टभोगाचा तिने त्याग केला. पाहता पाहता वैराग्य हे खड्गधारेप्रमाणे, जसा एखादा डोंबारी राहतो. आपण पाहिलं असेल, इकडे एक उभं केलेलं राहतं, इकडे एक उभं केलेलं राहतं, वर एक तार राहतो आणि त्या तारावर वाद्याच्या निनादामध्ये ते मुलगी चालत असते.
पण चालत असताना ती मुलगी उजव्या बाजूला पाहत नाही, डाव्या बाजूला पाहत नाही, आपल्या तोल सांभाळून सरळ त्या दोरीकडे पाहते. कधी आपण विचार केला असेल, पाहिलं असेल निरखून, त्या दोरीकडे पाहते. जर तिने उजवीकडं किंवा डावीकडं पाहिलं तर तोल जातो, खाली पडून जाते. त्याप्रमाणे वैराग्य आहे. त्याप्रमाणे हे वैराग्याची धार आहे. आणि या खड्गधारेवर चालणारा ही मांडल्य आपल्या त्या वनामध्ये राहायला लागली. आणि तिने पाहिलं की मनुष्य देह आहे, कर्माने रेटलेला आहे मनुष्य देह. आणि प्रत्येक मनुष्याला आपण जीवनामध्ये सर्वच क्रिया चांगल्या करू हे सांगता येत नाही, कारण जीवमती आहे. आणि ही जीवमती अत्यंत वाईट आहे. त्यामुळं 84 लक्ष नरक भोगावे लागतं. 84 लक्ष नरकाला जावं लागतं. हे कर्मभूमी आहे. आपण जे राहतो ही कर्मभूमी आहे. याच्यामध्ये अनेक कर्माला आपण आश्रय देत असतो. शास्त्र निर्वय असा विवाद येत असतो. ब्रह्मविद्येचा शास्त्र असं आपल्याला सांगत असतं. असं तिच्या अंतकरणात परिणाम झालेला होता. त्यामुळे ती म्हणते, मिथ्या वदशी बाळवत, मला हे सर्व खोटं वाटतं, हे सर्व याच्यामध्ये रस वाटत नाही. आणि त्यामुळं मी काय करते, माझं देह जे आहे रूपाला असेल, चांगलं असेल, परंतु मी हे देह माझ्या या असा असलेला प्रपंच, या प्रपंचा कारणे देत नाही. मी नक्कीच हे देह वनामध्ये जाते, प्रभूचं कीर्तन करते आणि तिथं अशा प्रकारचं देह देते. पार्थिव हे जन दृष्ट नंदी, पार्थिव आहे हा प्रपंच, आपला पार्थिव आहे. याला चकाकी नाही, चमक नाही, काहीच नाही. आपण याला आणण्याचा प्रयत्न करतो, पण हा पार्थिव प्रपंच. आणि पार्थिव प्रपंचाला कोणत्याही प्रकारची तेजता दीप्तता नाही असा असलेला प्रपंच जो आहे तो कुबुद्धी, अशा प्रकारची कुबुद्धी याच्यामध्ये आहे. म्हणून मी काय करते, वनामध्ये जाते, मला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तारुण्य जेव्हा पालटेल, माझ्या अंतकरणाची जेव्हा इच्छा होईल, काम कंदर्प जो शरीरातला आहे तो जेव्हा संपेल, तेव्हा मी काय करायचं ते करेल. पण आतापर्यंत अष्टभोगाच्या याच्यामध्ये मी पडत नाही, असा प्रकारचा तिने विचार केला. आणि ती वनामध्ये निघून गेली. आणि ही जी सांडल्य आहे हे आपल्या पतीच्या सोबत ज्या ठिकाणी दिली असेल त्या ठिकाणी पतीची सेवा करते. एकदा काय झालं, ती वनामध्ये निघून गेलेली आहे. सांडल्य आपल्या घरी राहते आहे. आणि अशा सह्याद्री पर्वतामध्ये, पर्वत बी सह्याद्री आहे कारण अनुसयेची भेट झालेली आहे. अशा पर्वतामध्ये एक संन्यासी होता. आणि तो संन्यासी आपली भिक्षा मागायचा, वनात जायचा, आपलं आचरण करायचा, स्मरण करायचा, जप करायचा. आणि ही जी सांडल्य आहे हे आपले हमेशा आपल्या काम झालं की पतीची सेवा करायची असा नियम होता. त्या अरण्यामध्ये तो ऋषी आपल्या तपानी परिपूर्ण होता, महातापसी होता. आणि अशा माध्यमातून तो ऋषी एखादा काय झालं, दुपारच्या वेळेस, मध्यान्ह काळ,
प्राणा आहार मागू रिगे, खाण्यासाठी, भिक्षा मागण्यासाठी, प्राणाला आहार देण्यासाठी या नगरात प्रवेशन केलं आणि भिक्षा मागता मागता योगायोग या सांडल्याच्या घरी गेला. किती अद्भुत. या सांडल्याच्या घरी गेला, सांडल्याच्या घरासमोर उभा राहिला आणि उभा तिष्ठती हे भिक्षा म्हणून भिक्षा शब्द उच्चारला. योगायोग विचित्र. तो भिक्षा मागायला दरवाजासमोर उभा राहिलेला आहे. ही सांडल्य आपल्या पतीची सेवा करते आहे. तिच्या कानावर शब्द आला भिक्षा. आता काय करावं? इकडे भिक्षा द्यावी का इकडे पतीची सेवा करावी? मोठा विचार पडला सांडल्याला. तळ पाय असतात ती चोळत होती. पद तळ हाती असती स्नेहशी. पद तळ म्हणजे तळपाय. तळपाय हातामध्ये घेऊन ती चोळत होती. अशा प्रकारची सेवा ती करत होती. आणि गावामध्ये घराच्या दार्यामध्ये तो उभा होता. तो ऋषी अहंकारी होता, गर्विष्ठ होता. हे उठली नाही, लवकर उठली नाही. त्याला थोडा राग आला. राग आल्यानंतर सांडल्या आपल्या पतीची सेवा झाल्यानंतर भिक्षा घेऊन रायंगणात आली. अंगणामध्ये आली आणि त्या ऋषीला कौतुकाने आनंदाने म्हणते, किमर्थ नेत्र तावोनी लक्षशी, वनी बळ हे पावे प्राण घातेशी, तैसा मद क्रूर रक्षिशी, न मरे ऋषी तुझ्या नैनी, तुम्हा मुनीची निरंसक धर्म, तरी असन जडले कुकर. त्या डोळ्याच्या माध्यमातून ती म्हणते, तू काय अशा प्रकारचा विचार करतोय? भिक्षा द्यायला मला उशीर झाला तर तू एवढा विचार काय करतोय? असा क्रूर का झाला? क्रूर म्हणजे क्रोधायमान, क्रूर म्हणजे रागिष्ट का झाला? तुझ्या डोळ्याच्या माध्यमातून. त्या ऋषीला काय म्हणते? तुझ्या डोळ्याच्या माध्यमातून. न मरे ऋषी तुझ्या नैनी. त्या तपस्वीला ती सांडल्या काय म्हणते, अरे तू डोळे माझ्यावर रागवतो आहे, परंतु तू कितीही डोळे माझ्यावर उगारले तरी मी मरणार नाही. म्हणजे तुझ्या जो शाप आहे त्या शापाचा परिणाम मला होणार नाही. तू मुनीचा निरंसक धर्म. अरे तू जर मुनी आहे तर तुझा निर्हिंसक आहे. कारण आमच्या देवानी सुद्धा हिंसा न करावी असं सांगितलेलं आहे. भिक्षेला मागायला जात असताना सुद्धा अशा प्रकारचं जर कोणी करत असलं तर त्याच्या समोर जाऊन उभं राहूच नये असा संदेश देणारा आमचा स्वामी चक्रधर असो का दत्तात्रय महाराज यांचं तत्व आहे की भिक्षा मागत असताना पती पत्नीची सेवा करते आहे किंवा काही बाळाला स्तनपान करते आहे. अशा वेळेस जर आपण भिक्षेला गेलं तर ते घर सोडून पुढच्या घरी जायचं. निर्हिंसक धर्म. आपण आपल्याच्या माध्यमातून दुसऱ्याला हिंसा होईल असा प्रचार करायचा नाही, असं वागणं करायचं नाही. अरे हे कुकर्म जोडतो आहे तू. ज्ञान धुंडिता उत्तम उत्तम. आतापर्यंत ज्ञान तू खूप मोठं उत्तमातलं उत्तम प्राप्त केलं. आनंद धामाची इच्छा करतो आहे आणि तुझ्या अंतकरणात अशा प्रकारचे वाईट विचार आहे. अशी सांडल्या
त्या ऋषीला सांगते आहे. विचार करायसारखी परिस्थिती आहे. ही सांडल्या त्या ऋषीला ही सांगते आहे. अरे असं जर वर्तन केलं तर मुनी अन्यथा न वदे तुझशी, तुला कोणीच मुनी म्हणणार नाही. अशा प्रकारचं वर्तन जर केलं तर तुला कोणी साधू म्हणणार नाही. असं बऱ्याच प्रकारचं वर्तन सांडल्याने त्या बाईला, त्या ऋषीला केलं. आणि त्या ऋषीला सांगते की अन्न आहे, अन्न घेऊन आलेले आहे, परंतु तुला भिक्षा घ्यावा लागेल. परंतु तुम्ही काय केली, एका हातात भिक्षा आणली, एका हातात झारी म्हणजे पाण्याचं भांड. झारी म्हणजे पाण्याचं भांड, एका हातात भिक्षा आणली, एका हातात पाणी आणलं. आणि तिने काय केलं, असं आपल्या समोरून गोल फिरवलं. ती उभी राहिली आणि आपल्या स्वभोवताल ते पाण्याचं झारीतलं भांड असं गोल रिंगण मारलं. ऋषी विचार करायला लागला, निस्तेज झाला. अरे भिक्षा मागितलं, भिक्षा घेऊन आली, परंतु असं करायचं कारण काय. आपल्यालाही विचार येईल, आपण कधी भिक्षा मागणारा आपल्या घरी आला, आपण जर भिक्षा दिली तर एका हातात भांडं आणतो ना, असं काही चक्कर मारत नाही. का असं केलं असेल, त्याला मनामध्ये उल्हास. कारण काय, कोणत्याही गोष्टीची जर वेगळीकता असली आणि ते वेगळीकता आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये उत्कंठ राहते की याचं कारण काय, याचं कारण काय. भिक्षा तर सरळ मागतात, पण हे भिक्षा द्यायला आली आणि एका झारीमध्ये पाणी आणलं आणि पाणी आपल्या भोवत्याला गोल केलं. आंगल्या त्या ऋषीचं नाव होतं. आंगल्या त्या ऋषीचं नाव होतं. त्या ऋषीशी वदला तो आंगल्या ऋषी त्या सतीला म्हणजे पतिव्रतेला बोलला. काय बोलला, अन्न का रक्षिले मही पात्रा, झारी घेऊन शिंचशिया. अरे तू अन्न आणलं ठीक आहे, माझ्या पात्रात टाकलं हेही ठीक आहे, हेही मला पटलं, पण तू झारी घेतली आणि पाणी शिंपडलं, सिंचन केलं, हे काही कळालं नाही. यदर्थी श्रुत किजे यथार्थ, हा जो करण्याचं कारण आहे याचा यथार्थ मला पाहिजे, याचं कारण पाहिजे की तू पाणी का टाकलं, तरच मी तुझी भिक्षा घेईन, नाही तर भिक्षा घेणार नाही. तू जर हे पाणी गोल तुझ्या भोवती टाकलं आणि आता मला भिक्षा देते आहे, जर या गोल पाणी टाकायचं कारण जर तू सांगितलं नाही तर मी तुझी भिक्षा घेणार नाही. ना तर जाईन मी, बिन भिक्षेचा निघून जाईन. काय करावं, काय कारण असेल. यदार्थी धार या सदनाशी शांत अग्नी पावविले, मनोनी हर्ष मुनी वर्धना, तुझ भिक्षा उचित दाना, अंगुल्या परिचिता सती वचना, यथार्थ ज्ञान वदशी, भिक्षा घेऊनी मुनी निघाला, स्वात्मे गुंफे मुक्तीशी बैसला, तृप्त पर्यंत पाक बक्षिला, चोज मानशी ऋषी. काय सांगते ते कारण आहे, महत्वाचं कारण आहे. चरित्रात सुद्धा ही कथा आलेली आहे. सांडल्या आणि कोंडल्या दोन बहिणीची कथा आलेली. शेवटी त्याने आग्रह घेतला. आग्रह घेतल्यानंतर ते सांगते की माझी बहीण एक आहे जिचं नाव मांडल्य आहे,
ही मांडल्याने लग्न केलं नाही, ही वनामध्ये झोपडी बांधलेली आहे आणि त्या झोपडीमध्ये वास्तव्य करते आहे आणि ध्यान वगैरे करते आहे। परंतु त्या ज्या वनामध्ये राहते आहे, ज्या जंगलामध्ये राहते आहे, त्या जंगलाला आग लागली होती आणि आग लागल्यानंतर ती आग तिच्या कुटियापर्यंत झोपडीपर्यंत येणार होती। म्हणून मी काय केलं, पाणी घेतलं आणि माझ्या भोवती गोल फिरवलं, म्हणजे त्या वनात तिच्या झोपडीला जी आग लागणार होती ते इथून शांत केली। यदर्थी धार सदनाश, या कारणास्तव मी गोल अशी प्रकारची धार घेतली, शांत अग्नीचे पावविल। जो लागलेला भडकलेला अग्नी आहे, जो भडकलेला अग्नी मी काय केला, शांत केला। पहा, विचार करा, अद्भुत असं कथा ही की सांडल्या घरी राहते आहे, मांडल्या सर्व संसार सोडून वनामध्ये राहते आहे। अशा वेळेस त्या वनाला आग लागली आणि ती विझवण्यासाठी या सांडल्याने आपल्या भोवती गोल असं पाण्याची झारी मारून हे केलं आणि त्या ऋषीला त्याचं कारण सांगितलं की असं केलं म्हणून मी अशा करतो। संन्याशाला हर्ष आला, आनंद आला। काय आहे बुवा, मनामध्ये तो हे झाला, घरी आपल्या ठिकाणावर गेला, तृप्तीपर्यंत भोजन केलं आणि गृहस्थमध्ये राहून सुद्धा, गृहस्थ राहटीमध्ये राहून सुद्धा या सुंदरीने आपल्या बहिणीवर आलेलं विघ्न, आग या ठिकाणी शांत केली। न जाणे सत्य मिथ्या कोणी, खरं आहे का खोटं आहे, आपल्याला बी खरं वाटेल का खोटं वाटेल। त्या ऋषीलाही मनामध्ये वाटलं हे खरं आहे का खोटं आहे, हिने इथं धार मारली तिथं खरंच तिथं रक्षण झालं का, पाहायला पाहिजे। पाहू स्वात्मनेत्री, आपल्या डोळ्यांनी पाहणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून त्यांनी काय केलं की सर्व हे केलं आणि त्या ज्या वनात ती राहत होती मांडल्या, त्या पर्वतात जाऊन पोहोचला। पर्वतात गेला, पाहतो आहे ती कुटी आहे, ती झोपडी आहे। सांडल्या मांडल्या दोन बहिणीची कथा। आता तुम्हाला वाटेल ही कथा या दत्तात्रय बाळकिडेमध्ये देण्याचं कारण काय, त्याचा निष्कर्ष त्यांनी शेवटी सांगितलेला की दत्तात्रय बाळकिड्यामध्ये ही कथा देण्याचं कारण काय, असं वाटेल का, विषयांतर झालं। आपण तर दत्तात्रय बाळकिडा ग्रंथ श्रवण करणार आहे आणि मधीच ही कथा का आली, अशा बऱ्याच कथा येऊ शकतात। त्याला कारण आहे, त्याला पार्श्वभूमी आहे, शेवटी तो कवित्याचं सांगणार आहे। त्याला मिथ्या वाटणारी, त्या साधूला मिथ्या वाटणारी गोष्ट खरी झाली। गुंफा रक्षलेली त्यांनी डोळ्यांनी पाहिली की सर्व वन जळू गेलाय, पण हिच्या झोपडीला धक्का सुद्धा लागलेला नाही। प्रत्यक्ष पातला तप साधकी, जी तप साधना मांडते आहे मांडल्या, तिचं रक्षण आपल्या बहिणीने केलंय आणि हा नेमका त्या झोपडीजवळ गेला। ही आपली तप करत होती, हिला माहितच नाही बाहेर काय झालं, ही या झोपडीमध्ये बसलेली आहे। काय करावं हिला कळत नाहीये, ही आपल्या अंतर, तो संन्याशी समोर आला आणि ती घाबरली। आतापर्यंत आपल्या दाराजवळ कोणता संन्याशी आला नाही आणि हा एकदम तापसी संन्याशी आपल्या झोपडीजवळ आला, काय भानगड आहे,
काय हरकत नाही, पण साधूच आहे म्हणून अत्या आदरे त्याला पाठ बसायला दिला. अत्यंत आनंदाने त्याची पूजा वगैरे केली. त्या मांडल्याने त्या साधूचा सत्कार केला. आणि विचारलं, काय विचारलं? अरे या वनामध्ये तुम्ही मला भेटायला कसे काय आलात? मग त्यांनी सांगितलं, बाई या संपूर्ण वनाला आग लागलेली आहे, परंतु चक्राकार फक्त तुझीच झोपडी वाचलेली आहे. हे चक्राकार म्हणजे गोल, चक्राकार म्हणजे गोल. तुझी जी झोपडीची जागा आहे तीच रक्षण झालेली आहे. याचं यथार्थ ज्ञान तुला माहित आहे का? तापसी आपल्या मतीने सांगितलं. मग त्यांनी सर्व सांगितलं. मी गावात गेलो, भिक्षा मागायला गेलो. भिक्षा मागायला गेल्यानंतर अशा घरी गेलो आणि मुनी संबोधी ब्रह्मयोगिनी, तो मुनी त्या योगिनीला ही कथा सांगतोय की ऐक, तुझ्या कानामध्ये सांगतोय सत्य अकर्णी ही सत्यमेव घटना आहे. एखादी घटना काल्पनिक राहते, एखादी घटना घडलेली असो का न घडलेली असो, परंतु सोबतीची राहते. परंतु ही घटना म्हणतो की वास्तविक आहे, ही माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे, कानाने ऐकलेली आहे, डोळ्यांनी पाहिलेली आहे. सांडल्या पतिव्रता तव भगिनी, तुझ्या भगिनीचं नाव सांडल्य आहे म्हणे. तिने हा वन शांत केला म्हणे क्षणामध्ये. का तर मी भिक्षा मागायला गेलो, अंगणामध्ये उभे राहिलो, तिने झारी घेऊन पाणी आणलं, गोल टाकलं, तेव्हा मी विचारलं आणि विचारल्यानंतर मला कळालं की यदार्थी पाहो पातला, ती जे म्हणते ते खरं आहे का खोटं आहे हे पाहण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. कानाने ऐकल्या जातं, कानाने ऐकलं ते सर्वच खरं असतं असं नाही. कानात आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर राहतं. म्हणून ते म्हणतात काननी संपूर्ण लक्षले तुझं, सामर्थ्य चोद मद वाटे, सुमती निगदी मुनी मंडला, आमची किमर्थ हे तप साधना. अरे तू वनामध्ये तप साधना करत असताना सुद्धा तुला तुझ्या बहिणीने संसारात असून रक्षण केलं, तर तुझ्या तपाला काय किंमत आहे? तुझ्या तप साधनेला काय किंमत आहे? काय दंड दिले आपण? अष्टभोगी संसारी विलासी, अष्टभोगी आहे, संसारी आहे, विलासी आहे, कर्मराटीमध्ये प्रपंचामध्ये राहते आहे, अशी असलेली तुझी भगिनी. आम्ही संन्यासी, आम्ही तर संन्यासी, आज इथं उद्या तिथं परवा तिथं, किमपी जोडे. तिने आपल्याला वाचवावं. जो जीवात्मा, आपला जीव काही कामाचा नाही. किती वर्ष तप केलं, सुंदर कथा नडली आणि न जाणे ज्ञानमती चांगली. आपली जी ज्ञानमती आहे ते चांगली आहे, म्हणून अशा प्रकारची ते तापसी ला सांगितलेली गोष्ट तिला मनामध्ये प्रगट झाली आणि प्रगट झाल्यानंतर ती तापसी अंतकरणात खिन्नली की आपण लग्न केलं नाही, तिने लग्न केलं, पतिव्रता राहिली आणि पतिव्रता राहून तिने आपल्या वनामध्ये आपला वर येणारी आपत्ती दूर केली. आपण काय करायचं?
तिला बरं नाही वाटलं. ती मांडल्या वन सोडून सांडल्याच्या घरी आली, म्हणजे आपल्या बहिणीच्या घरी आली. तिला आनंद झाला सांडल्याला की आपली बहीण आली मांडल्या, खूप दिवसातून आली. तिला काही माहित नाही. उचित पक्वान जितके करता येतील चांगले चांगले पदार्थ तिने तिच्यासाठी केले. तिची कारण ती साधूच झालेली आहे, तिची पूजा केली, पुष्पमाळा दिली. आणि तेव्हा तिने विचारलं कशी काय आली तू. मग तेव्हा तिने सर्व कारण सांगितलं. ज्ञान हे संपत्ती आहे, प्रज्वलित आहे, परंतु माझ्या ज्ञानाची कमतरता असावी, माझ्या तप साधनेमध्ये अडथळा असावा, माझं तप तिथपर्यंत देवापर्यंत पोहोचत असत नसावं. कारण अज्ञानतेमध्ये कोणतीही गोष्ट केलेली खूप महागात जात असते. म्हणून कदाचित मला पूर्णपणे मी विचार न करता तपाला सुरुवात केली. आमच्या स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, ज्ञाने विन वैराग्य ते काही करावे बापया. म्हणजे ज्ञानाशिवाय विरमता गुण हा अंतःकरणात जर असला तर तो काही कामाचा नसतो. कारण ज्ञानयुक्त आचरण पाहिजे. अशा प्रकारचं माझे आचरण नसावं म्हणून माझ्यावर आपत्ती आली. आणि आपत्ती आल्यानंतर म्हणजे मी त्या साधुत्वाच्या लक्षणाला पोहोचू शकलेली नाही. याला माझी काहीतरी कमतरता असावी. आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून माझ्या अंतःकरणात उद्निकता आली आणि मी आली सती संबोधी निजात. हे अज्ञान पड हा संसारच अज्ञानाचा. प्रत्येक जण अज्ञानामध्ये फसलेला आहे. आणि या अज्ञानाच्या माध्यमातून त्याला काही कळत नाही म्हणून म्हणतात की अज्ञानाचा पडळ आहे. तुझं कारणे मानले तप, परंतु मला संपूर्ण योग बनता आलं नाही. तुझा संपूर्ण योगाला मी पात्र ठरली नाही. परमार्थ सेवेचं मला अंगच नाही. माझ्याकडून परमार्थ घडावा अशा अधिकार नाही. सद्गुरूच्या वचनाचा भंग केलेला असेल, गुरुची आज्ञा कुठेतरी भंग केली शे म्हणून अशी आपत्ती आली. दावशी सोंग जनादृष्टी मी हे जे वनात जाण्याचं तपवृत्ती तप साधनेचं सोंग घेतलेलं आहे ना, हे लोकाला दावण्यासाठी केलं शे. याला मी पात्रच नाही. कारण परमेश्वर म्हणतात आणि जर तुमच्यावर आभाळ पडलं एवढं संकट आलं तरीही आम्ही दूर करून टाकू. आणि इथं साधा अग्नी लागलेला आपल्या बहिणीने विझवावा ही मोठी आपत्ती. काय करावं हे सोंग आहे लोकांना दाखवण्याचं. कदाचित स्वतःचा स्वतःला विचार करते. हा क्रोध आहे, डंब आहे. माझ्या अंतःकरणात अहंकाराचा डंब असेल. मी म्हणजे काय, तो अंतःकरणात वस्ती करत असेल. द्वेष वासना माझ्या अंतःकरणात द्वेष वासना असेल, न ढळे नुसती. काय करावं मला काही कळत नाही. मला कधी लाहीजे सतसंगम. ती मांडल्या आपल्या बहिणीच्या घरी आल्यानंतर हा विचार मांडते आहे की मी वनात गेली, वनात तप साधना करत असताना माझ्यावर आपत्ती आली, ती माझ्या बहिणीने विझवली
आता माझ्यामध्ये काय कमतरता आहे, ती प्रत्येकाची कमतरता स्वतः जाणून घ्यायला पाहिजे. ही याच्यातून माध्यमातून, या अध्यायाच्या माध्यमातून आपण शिकणार आहे की आपण अशा प्रकारचे संत लाहिजे संत समागम कधी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही, दश इंद्रियावर कधी नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला नाही. ज्ञान परम भेदी, तेव्हा एखादा ज्ञान घेत असेल, परमभेद केला असेल, देहरक्षी गलित पात्रा समान. देहाचं रक्षण केलं, एखाद्या आंधळ्यासारखं, पांगळ्यासारखं, लंगड्याचं, याचं रक्षण केलं असेल, मला परमेश्वर काय होणार? पोटीचा राग निरशी संपूर्ण. आपल्या पोटात अंतःकरणात फक्त रागच आहे. श्री गुरु स्मरण रंक वृत्ती. परमेश्वराच्या नामाचं स्मरण, सोबत गुरुचं स्मरण, सकाळी प्राप्त स्मरणीय म्हणून त्या गुरुचं स्मरण किंवा रंकवृत्ती. कोणतीही गोष्ट नम्रतापूर्वक करणं महत्वाचं आहे. अशी रंकवृत्ती माझ्या ठिकाणी नसेल. ऐशा रीती ज्ञान साधीशी प्रत्यक्ष ईश्वरला आहे तू, असं जर असतं तर ईश्वर भेटला असता, पण हा कोणताच माझ्या ठिकाणी नाही. आनंद धाम ठावला. काय आनंद धाम मला भेटणार आहे? सती निवेदिता शब्द उत्तर, हे सर्व सती सांडल्याजवळ मांडल्याने केलेले शब्दाचे उत्तर आहे. हरिस्मरणाचा करी गजर असो. या अंगुल्या मुनीच्या ठाई, या अंगुल्या ऋषीने आपल्याला सांगितलं. मग माग मांडल्या वदे नवलाडी, तू श्रेष्ठ भगिनी मज माताबाई. तू माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. मांडल्या अशी सांडल्याला म्हणते आहे की तू माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत. मी काय उद्विग्न आहे, माझं मन काही ठिकाणावर नाही. जप तप केलं पण ज्ञानच प्राप्त केलं नाही. ज्ञान न आहे, थोडसंही ज्ञान प्राप्त केलं नाही, तर मग देई. आता माझी बी इच्छा झाली की मला बी लग्न करायचं. काय म्हणते आता मांडल्या की माझ्याकडून ते काही पूर्ण झालं नाही, ते माझ्याकडून काही होत नाही. तू पतिव्रता असून तू पतिव्रतेचा धर्म पाळून संसारात जगू शकते, मला तर ते झालंच नाही. माझ्या ठिकाणी किती कमतरता आलेली आहे. आता मीही पतिव्रता धर्म आचार करेल, पतिव्रता धर्म पालन करेल, म्हणून मला प्राण भरता म्हणजे पती पाहिजे. किती मोठी आपत्ती आहे. सांडल्याजवळ गेल्यानंतर मांडल्या अशी म्हणत्या, अनन्य भावे भजे न वरैता. मीही तुझ्यासारखी पतिव्रता राहून मन कामना करेल, फिटेल, तोपर्यंत हे करेल. असं ऐकलं, सांडल्याने ऐकलं. आता खरंच सांडल्या राजी होईल का? एखाद्या तपावर चाललेला आहे, तपापासून भ्रमिष्ट करायचा आहे, कशाला होईल? ऐशे अकिरणता सती कोपली. सांडल्या तिची बहीण रागवली. ललना, ललना म्हणजे लहान्या बहीणला म्हणतात. सांडल्या ही मोठी होती, मांडल्या ही लहानी होती. तुझी जाती अबुद्धी, तुझी बुद्धी काय नष्ट होत चालली? अबुद्धी झाली तुला, असे वाईट विचार मनात आणते तू. तुला ज्ञान आहे, तू तप करते आहे, आणि अशा याच्यात तू वाईट विचार करते, असे विचार करते आहे. अरे तुला नागे डंखिले का? तुला सापान चावलं का?
तुझ्या अंतःकरणात असे वाईट विचार काय येत आहे? तू साधकी पण तू काहीतरी परमेश्वराला जोडण्याचा प्रयत्न करते. तू या प्रपंचात पडू नको असा सांडल्याने मांडल्याला महत्वाचा सल्ला दिला. अविद्या प्रपंचाची तुटे बेडी. तू अविद्येची प्रपंचाची बेडी तोडण्याच्या मागे लागली. सर्व सोडून तू संसार त्याग केला आणि परत आता म्हणते अरे तू संसार त्याग केला, पूर्वजन्मा न लभे चौकडी. प्रत्येकाला चौकडीला जावं लागणार आहे. आणि तू या वनामध्ये त्याग केला, संसाराचा त्याग केलेला आहे. तुला चौकडी होणार नाही, नरक होणार नाही. अरे अंतरी वेडी झाली का तू? वेळपटासारखं करते तू. तुझ्या अंतःकरणात काय वेळ लागलं तुला? तुझं अंतःकरण काय वेडे झालं? असे वाईट विचार करते, असे वाईट विचार करतेस का? अशी सांडल्या मांडल्याला सांगते. प्रपंच राहती प्रत्यक्ष विष. प्रपंच कसा आहे हो? प्रत्यक्ष विषाप्रमाणे आहे. कलुषा जोडिता कुकर्म. कलुष वाईट वाईट आचरण, कुकर्म जे कर्म नाही, जे माणसं करावे कर्म, ते कर्म नाही, त्याला कुकर्म म्हणतात. भगवद्गीतेमध्ये त्याला अकर्म म्हटलेलं. जे कर्म माणसाला करायला सांगितलेले नाही ते कर्म जर माणूस करत असला त्याला कुकर्म म्हणतात. असे कुकर्म तू करते का? रौरवादी भोगिता महाक्लेशे बहुप्रयाशे कोण मनी. अरे बाई, या संसारात वावरत असताना अनेक प्रकारचा नीती अनितीचा भोग आपण भोगतो. अनेक प्रकारचे वाईट कर्म आपण जोडतो. त्याच्याने रौरवाचे नरक होतात, महाक्लेश होतात, महादुःख होतात. आणि बहुप्रयाशे कोमनी. तू कशाला प्राप्त करते? एवढं ऐकल्यानंतर सुद्धा इतकं चांगलं सांगून सांडल्यानी मांडल्याला सांगून सुद्धा पुनःस्मृती निगदी उत्तर. तिच्या पालथ्या घागरीवर पाणी. घागर पालथी आहे, रात्रंदिवस पाणी टाकलं काय होईल? भरणारच नाही. त्याप्रमाणे ही पालथी घागरीवर पाणी ती उत्तर काय देते आहे? वैराग्य असाध्य आहे निर्धार. माझ्याकडून वैराग्य होणार नाही, असाध्य आहे मला. मी निर्धार केलेला आहे, मी आता तिकडे राहणार नाही. मी सतीपणाच्या अपूर्व गोष्टी ऐकल्या, माझ्या मनावर परिणाम झाला. काय म्हणते मांडल्या? तू पतिव्रता आहे, सती आहे, तुझ्या गोष्टी ऐकल्या, प्रत्यक्ष पाहिल्या, माझ्या मनावर त्या अपूर्व गोष्टीचा परिणाम झाला. ज्ञान साधेल विशाल ते दृष्टी भरता तिष्ठवी कामना पोट. ते म्हणते माझं असं मन सांगतं की मला जे ज्ञान साधेल ते भरता अतिष्टवी कामना पोटी. म्हणजे भरता म्हणजे नवऱ्याची सेवा केल्यावरच मला ते मिळेल असं माझं अंतःकरण सांगतं. अशी मांडल्या म्हणते. अंतर्गात सुटे बाई. सांडल्या म्हणे उत्तम उत्तम तुझं नाव दे वैराग्य धर्म, तरी शास्त्रोक्त भरता सगुम वदतशे नेम अकर्णी दे. सांडल्या तिला काय म्हणते? बाई, तू जो मार्ग निवडलेला आहे तो उत्तमातला उत्तम आहे.
तुला नाव दे वैराग्य धर्म, तुला विरक्ती, देहावरची अनास्था आवडत नसेल, शास्त्रोक्त भरता सुगम, शास्त्रोक्त नवरा भेटणं सुद्धा सुगम आहे, भाग्यवानाची गोष्ट आहे. आणि हे मी काही कानानं ऐकू शकत नाही. नाही, मला काही असो, मला काय करायचं, लग्न करायचं, मला भातृ आपला नवरा पाहिजे, अशा प्रकारचा मांडल्यानी धरलेला आग्रह सांडल्याच्या समोर. विचार करायला लागली बहीण, काय करावं काही सुचत नव्हतं. तू असं कर म्हणे, आता काहीतरी सांगावं लागेल. उदकई प्राप्त सकाळी पुलनी, मंगळार्चन विधी जो सारोनी, उखे काळाई जो लक्षशी नैनी, माळ अर्पणी पती किजे. नदीवर जाय सकाळी 4 वाजता 5 वाजता. एखादा माणूस येईल, तो काही मंगलार्चन विधी करेल. त्याचा मंगलार्चन विधी झाल्यानंतर तू लक्षी त्याच्यावर लक्ष ठेव. नैनाने त्याला पाहिल्यानंतर, त्याचा विधी झाल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये तू माळ टाकून दे. अपूर्णी पती कीजे. सकाळी जायचं नदीवर, एखादा माणूस येईल, कोणी बी होतो, मग आल्यानंतर तो त्याचा काय विधी करेल त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि माळ त्याच्या गळ्यात टाकून द्यायची. अशी वदोनी भगिनी उत्तर, अशा प्रकारचं सांडल्याने उत्तर दिलं. तिने ऐकलं. सती प्रवेशे आत्ममंदिरी. ती सांडल्य आपल्या घरामध्ये निघून गेली. रात्र झाली. रात्रीचे 4 प्रहर राहतात आणि दिवसाचे 4 प्रहर राहतात. म्हणजे पूर्ण 24 तासाचे किती प्रहर राहतात? 8 प्रहर. 4 प्रहर रात्र, 4 प्रहर दिवस. रजनी निरशे 4 प्रहर, रात्र 4 प्रहर, 4 ते 12, 3 तासाचा 1 प्रहर. सुमती वर वांछित असे. ती मांडल्या वराची इच्छा करते. प्रात समयी, सकाळ झाली. हे नदीवर गेली, स्नान केलं. तो माणूस नेहमीप्रमाणे आला, जो असेल तो. त्यांनी पूजा अर्चन केलं, स्नान केलं, पूजा अर्चन केलं. हिने काही न विचार करता, त्याला एक शब्द न विचारता, काही न बोलता माळ धरली त्याच्या गळ्यात. कोणते 8 गुण नाही पाहिले, 22 गुण नाही पाहिले, 36 गुण नाही पाहिले. कोण्या सोयऱ्याला नाही बोलवलं, कोण्या धायऱ्याला नाही बोलवलं. पाहिलेशेल असं लग्न तुम्ही? माळ ना पळून जातात ते तरी कोर्टात लग्न करतात. म्हणजे मला वाटतं कोर्ट तरी साक्षी राहते, इथं काहीच नाही. अशा माध्यमातून त्या माणसाच्या गळ्यामध्ये माळ टाकून दिली. पानवडी घाटी उभा ठाकून, मार्गी विलोक एकाग्र राणी, तव गळीत कुष्टी कुच्चळ पाणी, निक्षी नन्यातच सम. नेमका काय झालं? योगायोग किती विचित्र. माळ टाकून दिली, परंतु तो होता गळीत. त्याला झालेलं होतं कुष्ठरोग झालेला होता, काही कामाचा नव्हता. आणि अशा माणसाच्या गळ्यात तिने माळ टाकल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं. नैनीतच समयी, डोळ्यांनी नंतर पाहिलं. माळ टाकून दिली, कारण सांगितलं होतं सकाळी जो येत त्याच्या गळ्यात माळ टाकायची.
आणि असा कुष्ठरोगी असलेला जो व्यक्ती त्याच्या गळ्यात या मांडल्याने काय केली, मान टाकून दिली. कुष्टी याला विचित्र वाटलं. कुष्टिया लक्षी विशेष देई. कुष्टिया विचार करतो हे काय आहे. घाबरला अंतकरणात. वचके, वचके म्हणजे घाबरला, धसका बसला, उभा ठाकला. म्हणे तू सदर्थाची अंगना, मी गळीत कुष्टी किमर्थ जाना. तो काय म्हणतो, बाई तू माझ्या गळ्यात माग घातली, तू तर कुण्या सदर्थाची चांगल्याची मुलगी दिसते आणि माझ्या गळ्यात तू माळ अर्पण केली या दिनाच्या. जाय माळ काढून टाक. आता ही धन्वंताच्या घरी तू लग्न कर, मी तुझ्याशी लग्न करत. तेव्हा ती मांडल्या म्हणते आहे, सुमती वदे प्रिय भाषण. ती बोलायला लागली की तुम्हा चरणी ठेवलं, मला आता तुमच्या गळ्यात माळ घातली, तुमच्या याच्यावर चरणामध्ये तन्मन धन मी अर्पण केलेलं आहे. आता सर्व भावी सांभाळ, मीच तुम्हाला सांभाळेल. म्हणून लीन झाली. त्यांच्या पायावर तिने डोकं ठेवलं. ऐकता ऐसा कुष्टी तोखला. विचार करा ना, अशी कथा ऐकताना कुष्टी अंतकरणामध्ये आनंदित झाला. अरे पूर्व सकृत काय आपलं, अशी पत्नी मिळावी. आता तर मुलीच भेटत नाही आणि त्यातल्या तर अशी पत्नी भेटावी, इतकी सुंदर, इतक्या मोठ्या घरची. सकृत आहे. कुष्ठरोगी होता, कोणी लग्न करणार नव्हतंच. नोकरी नसल्यावर लग्न करत नाही, तर कुष्ठरोग असल्यावर कोण करेल. काय करावं, अपूर्व सकृत माझी काय आहे जे मला या ठिकाणी पाहिलं. असा संयोग घडला. तत्समयी सुमती वरैताशी, त्यावेळेस ती पत्नी म्हणजेच मांडल्या, त्या वरैताशी म्हणे जळे प्रक्षाळी कुष्टियाशी, वल्कला पिढी अत्यादरेशी, स्कंदनाशी निज भरता. मी तुझे हातपाय धुवून देते, तुझे कपडे बदलून टाकते. वल्कल असे कपड्याला म्हणतात. कपडे पिळून टाकते. अत्या आदराने सेवा करायला सुरुवात केली. त्या मांडल्याने त्या पतीची सेवा करायला सुरुवात केली. आता त्याला चालताही येत नव्हतं व्यवस्थित, कुष्ठरोग झालेला होता ना. हो, कुष्ठरोग झालेला आहे, त्याला चालताही येत नाही. मग काय करायचं. खांद्यावर घेतलं. स्कंद सनाशी, स्कंद असा खांद्याला म्हणतात. त्या नवऱ्याला तिने खांद्यावर घेतलं आणि सदन आला, आपल्या घरी आली आणि शयनासनावर त्याला झोपवलं. सदा समार्जन कशा करता करते हे आपल्याला लक्षात आलं असेल की सांडल्या ही पतिव्रता होती आणि सांडल्या ही पतिव्रता असल्यामुळं तिच्यावर आपत्ती आली. मांडल्यावर ती पतिव्रतेच्या सामर्थ्याने नष्ट झाली असं तिला वाटलं. त्या माध्यमातून तिने काय केलं, असा लग्न केलं आणि त्या पतीची सेवा करायला सुरुवात केलेली आहे. मागोनी भिक्षा, प्रिय भोजन मागायची भिक्षा आणि त्याला खाऊ घालायची. न मिळे अन्न, एखाद्या भिक्षेला अन्न मिळालं नाही त्या मांडल्याला, तर एखाद्या घराजवळ जायची आणि वाढीव अन्न मागून घ्यायची आपल्या पतीसाठी. मन इच्छेने नांदतात असो हे कवने एके दिवशी. वा, अशी कथा चालू झालेली आहे. सांडल्या आणि मांडल्या यांची कथा या कवीने आपल्या माध्यमातून दत्तात्रेय बालपीढेमध्ये सांगितलेली आहे.
पण याचं मुख्य कारण खूप मोठं आहे. का सांगितली असावी म्हणून ते पुढे उलगडा करणारच आहे. त्या सांडल्या आणि मांडल्या, जी मांडल्य आहे ती अशा प्रकारची सेवा करायला लागली. एका दिवशी विचार केला मांडल्याने, काय करावं, आपण घरातच राहतो. हा आपल्या पतीला तर कुष्ठरोग झालेला आहे. आता कुष्ठरोग झालेला आहे, कुठं जाता येत नाही, काही करत नाही. तिने एकदा काय केलं, संपूर्ण अलंकार, भूषण, सौंदर्य धारण केलं, पतीला खांद्यावर घेतलं. आणि जसं म्हणतात ना, मन पालटायसाठी घराच्या बाहेर निघाली. बरं तो कुष्टिका असे ना, पती कुष्टिका असे ना, परंतु तो कुरूप, दिसायला सुद्धा चांगला नव्हता, रोगी होता, दिसायला चांगला नव्हता. आणि अशा माध्यमातून त्या पतीची सेवा ती करायला लागलेली आहे. सेवा करता 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 ती उद्विग्न झाली, बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर क्षण मासापर्यंत 6 महिने अशा त्या चंद्रिकेने सेवा केलेली आहे. कौंडल्या बहीण होती ना, बहीण होते ना, या दोन्ही बहिणी त्या राजाच्या पत्नी होत्या, मुले होता ना. सांडल्या आणि मांडल्या, कोंडल्या नाही, मांडल्या, सांडल्या आणि मांडल्या, कोंडल्या नाही. सांडल्या आणि मांडल्या जायच्या रीतात. अशा असलेला सेवाभाव या मांडल्याचा पाहून एकदा ते वरईताला घेऊन बाहेर गेली. घरामध्ये ठेवलं. मध्यान्ह काळ झाला, पतीला झोपवलं, पतीची आज्ञा घेतली आणि एका ठिकाणी गेली. सडा समार्चन भावे वगैरे केलं. काय जो व्यापार होता तो केला. चौक रांग का मालिका भरल्या, जे प्रत्येक दिवशी करायची ते. वरईता म्हणजे पती त्या शयन मंदिरी राहायचा. प्रातः समयी सकाळच्या वेळेस व्यापार करता करता मध्यान्ह काळी ते भिक्षेला गेली. असे भिक्षेला गेल्यानंतर श्रीमंत ग्रही वैभव भोगणारी, राज्य भ्रष्टला डोळे फुडिता, प्रिया गांजिता अपवाद, जरी संपत्ती ग्रही परिपूर्ण, तरी पातशी लक्ष नेत ताडन, ऐर्नश क्रोध दैसा भडाग्नी, नष्ट कामिनी सती नवी, एकी रमा सात्मदा वरैताशी, कुतर्क चाळीन बसे ग्रहाची, दुजा जोडी पुच्चडिका ऐशे ओळख जे, ऐशे नारी आचरे, पती वेडा पिसा त्या मानिती, दुज्या शब्दा विंटाळ रेखिती, असो हे मांडल्य पतिव्रता, पती काद व्यापार करी स्वतः. अशा प्रकारची पतीची सेवा करता करता कधी कधी बाहेर जायची. बाहेर गेल्यानंतर काही लोकांची नजर तिच्यावर जायची, परंतु तिने ठरवलं होतं मनापासून की ह्या माझा पती आहे, काहीही झालं तरी पतिव्रता धर्म तिला पाळायचा आहे. म्हणून ती मांडल्य आपल्या पतीला कोणत्याच प्रकारे कधीच सोडत नव्हती. लावण्य जरी असली, सुंदर जरी असली, तरीही ती अशा प्रकारचा कुष्टी जो होता त्याला
सेवा केली, त्याला हे केलं, परंतु त्याच्यापासून अलिप्त झाली नाही अशी असलेली हा आश्रम, तिचा जो आहे राहण्याची जागा, त्या ठिकाणी राहत आहे मांडव ऋषी. स्पर्शेला अनट कुष्ठपदे मांडव ऋषीचे पूर्वाख्यान ध्यानस्थ तपवर्धन. मस्तकी जो धरी काठी टोचून सुळी गाडेल असे विलोकी विश्वदमन. हा मुगविलाशी या जूचे आड रे गेल विघ्न करू क्षाळन याच देही. भोगाविता सबाप मंडपी कृतांत नटला तस्करते निश्चय. अशा प्रकारचा ती सांडल्या आणि मांडल्याची कथा आपण ऐकत असताना ही कथा जाता 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 चरित्राच्या माध्यमामधून बळेग्राम गाव आहे. लीळा चरित्रात बळेग्राम. पंचाळेश्वर आपल्याला कदाचित माहित असेल. दत्तात्रय प्रभू दररोज भोजनाला ज्या ठिकाणी येतात त्या पंचाळेश्वरच्या जवळ काही 2 किलोमीटर अंतरावर बळेग्राम नावाचं गाव आहे. तिथं एक ऋषी राहत होता. त्याचं नाव मांडव ऋषी होतं. तो मांडव ऋषी तप करत होता. म्हणे आख्यानामध्ये तपामध्ये निर्धास्त होता. हे सुद्धा जैनच चरित्र आलेलं आहे. लीळा चरित्रात, लीळा चरित्रात या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या. तप करत होता, एका खडकावर बसलेला आहे. जटा वाढलेल्या आहेत, दाढी वाढलेली आहे. आपण पाहत असाल जेव्हा कुंभमेळा सिंहस्थ होतो तेव्हा काही काही ऋषी हिमालयातून येतात म्हणे. त्यांची जटा राहतात, दाढी राहते, बऱ्याच दिवस आंघोळ केलेली नसते आणि त्यावेळेस ते आंघोळ करतात 12 वर्षानंतर. असं काही आहे. शरीर आहे. शरीराच्या माध्यमातून आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे की आपली दुर्गुंधी दुसऱ्याला यायला नको, असंही वर्तन करायला पाहिजे. परंतु हा जो मांडव ऋषी होता याच्या डोक्यामध्ये उवा झाल्या. साफसफाई नसली की उवा होतात. बायाला अनुभव आहे. हा तप करत होता. त्याच्या मस्तकावर डोक्यावर ऊ होती, चावते ते. त्यांनी काय केलं, हात घातला, डोक्यातून ती ऊ काढली. तुम्ही बी काय करतात आता? मला वाटतं जवळजवळ प्रथा जवळजवळ बंदच झाली. पूर्वी काय होतं, टाइमपास झाला, 2-4 बाया बाहेर बसल्या, केस मोकळे केले की ती ऊ घेतली, मारायची. म्हणजे अशी पद्धत होती मारायची, नखाव. याने ते नाही केलं. त्याने काय केलं, डोक्यातली ऊ काढली. काटा राहतो ना, झाडाचा काटा, तो काटा घेतला आणि त्या ऊला टोचला. तप करतो आहे. देवता भक्ती किती कठीण आहे, अतिशय कठीण आहे. ज्या भक्तीमध्ये खंड नको, ज्या भक्तीमध्ये व्यवधान नको, ज्या भक्तीमध्ये हिंसा नको, असा असलेला हा मांडव ऋषी त्यांनी काटा टोचून त्याला काय केलं, मारून टाकलं. असा विलोकी स्वामी चक्रांनी सांगितलं. त्या खडकावर गेल्यानंतर इथे एक मांडव ऋषी होता. त्यांनी अशा प्रकारची ऊ काट्याने टोचली. आता तप करणार आहे, देवतेची आराधना करणार आहे, तरी देवतेने त्याला सुळावर चढवलं. म्हणे कशावर चढवलं, सुळावर चढवलं. यांनी त्या सुईला ऊला काट्याने टोचलं तर याला सुळावर देवतेने चढवल्या गेलं. अशी देवता भक्ती आहे. परमेश्वर भक्ती अशी नाही. दत्तात्रय प्रभूची भक्ती तशी नाही. परमेश्वर जे करतात, आपण जे केलं ते आपलं संचित राहतं. परंतु अशा प्रकारचं प्रत्यवायू ज्याला म्हणतात, ज्या नरकाशी काही घेणं देणं नाही, अशा नरक त्या मांडव ऋषीला भोगावे लागलेत. आणि ही कथा त्याच गावाची आहे. म्हणून त्या गावात या मांडल्याचं हे होतं म्हणून तिथं हे सांगितलं. त्यालाही अशा प्रकारचं हे
दिलं असा रावो समर्प केले. दोघं या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्याला सुळामध्ये त्या राजाने काहीतरी दोष घडला म्हणून सुळावर अर्पण केलं. आता जरी दोष घडलेला असला तर मागचं जे कर्म आहे ते कर्म माणसाला कधी सोडत नाही. ते कर्म बरोबर त्या ठिकाणी आणून देतं आणि त्याला बरोबर त्या ठिकाणी आणलं आणि त्या रूपाने त्याला सुळावर देण्याचं काम केलं आणि सुळावर देऊन त्याला त्या यातनेपासून फळापासून मुकला आणि त्या दुःखाला प्राप्त झाला. अशा प्रकारचा तापसी जो आहे त्याने अशा नरकाला प्राप्त झाला. म्हणून त्यांनी काय केलं की त्या बाईची जी मांडल्याची जी कथा आहे त्या मांडल्याची कथा काय आहे की ते त्या ठिकाणी तो बसलेला आहे आणि अकस्मात काय झालं, त्या मांडल्याच्या पतीवर एक धोंडा पडला. बंद करून टाकत मांडल्याच्या डोक्यावर काय केलं, त्या मांडल्याच्या पतीच्या डोक्यावर काय केला, धोंडा पडला आणि तो पडला बेशुद्ध. तो कुष्ठी रोगिया जो तिचा नवरा होता तो बेशुद्ध पडला. आता ही कोण आहे, पतिव्रता आहे. पा तिथं वनात गेली तरी विघ्न आलं, इथं आली पतीच्या डोक्यावर काय पडला, धोंडा पडला, विस्मृत झाला. शुद्धीवर आणण्यासाठी बऱ्याच प्रकारचा त्यांनी काय केला, प्रयत्न केला. अनेक प्रकारचे जल आणले, अर्पण केले. ही पतिव्रता, या पतिव्रतेने आपलं जल फिरवलं पतीच्या भोवती. जर आज जर विजू शकते तर आपला पती जिवंत होणार नाही का? विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि अर्पिता अशा प्रकारचे लय मोठ्या जल अर्पण केलं, आपलं सतीत्व तिथं अर्पण केलं, परंतु तो शुद्धीवर काही आला. सत्य कैलास वैकुंठ पहा कुठं कुठं गेली नी ती. ब्रह्मा विष्णू सावित्री ह्याही तपनिष्ठ आहेत, पतिव्रता आहेत. यांच्याजवळ गेली, यांच्या जवळ जाऊन तिने काय केलं, जल आणलं, पाणी आणलं, आपल्या पतीच्या भोवती फिरवलं. पण शुद्धीवर काही, पतिव्रता आहे प्रत्येक. परत परत विचाराचा तिच्या अंतःकरणात हे झाला, काय करावं काय करावं. अष्टदिशा तिने पूर्ण शोधून काढल्या, परंतु तो काही येणं. अनेक प्रकारच्या मंत्राच्या माध्यमातून हे केलं, पाणी हे केलं, परंतु तरीही तो पती काही हे येणार. शेवटी काय करावं, देवाला, शेवटी देवाशिवाय कोण आहे, शेवटी देवाशिवाय कोण आहे. पतिव्रता राहण्यासाठी तिने अशा पतीच्या गळ्यात माळ टाकली. संसार व्यर्थ झाला, तप भ्रंश झालं. हातामध्ये काय आलं, तेल गेलं, तूप गेलं, हातामध्ये काय आलं, दुपटन. पती बी मूर्छित झालेला आहे. खूप वेळा विचार केला, खूप वेळा विचार केला, काही समजना, काही समजना. यथार्थ हा कुष्टिया जो आहे, या अशा प्रकारचा माझा पती आहे आणि हा मूर्छित आहे, याला शुद्धीवर यावं म्हणून या कुष्टियावर अनेक प्रकारचे उपचार केले. देवाचे केले, कर्मक्याचे केले, ऋषींचे केले, देवतेचे केले, पतिव्रतेचे केले, सर्वांचे केले, पण तो कुष्टिया काही उठ नव्हता. सांगायचं तात्पर्य याच्यातून सांगितलं, तिला जे पाहिजे होतं की पतिव्रता सर्व काही करू शकते, म्हणून तिने तप सोडलं आणि परमार्थ सोडून प्रपंचात आली. आणि प्रपंचात काय भेटलं तुम्ही पाहताच आहे. हे भेटून त्या भेटून सेवा खूप अत्यंत चांगली केली, तरी पतिव्रतेच्या माध्यमातून त्या पतीला जिवंत करू शकले नाही. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पतिव्रतेचं पाणी आणलं तरीही काही
शेवटी तन मन धर्म परमेश्वराला अर्पण करावं लागतं, परमेश्वराशिवाय कोणी रक्षण करत नाही. अशा या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला हे सांगणार आहे. आणि त्यांनी काय केलं, इकडं तिकडं खूप विचार केला. अमका पाय अंब पाय तमका पाय असे अनेक देशोदेशीचे जे जे पतिव्रता स्त्रिया असतील त्या सर्वांचं तिने प्रयत्न केला, परंतु प्रयत्न करूनही त्या जीवनामध्ये काही यश येईना. शेवटी एका ऋषीने सांगितलं, बाई काय आहे म्हणे, माझा पती मूर्छित झालेला आहे, मी पतिव्रत आहे, माझ्या सामर्थ्याच्या माध्यमातून माझा पती काही जिवंत होत नाही आहे. अनेक पतिव्रतेच्या सामर्थ्याच्या माध्यमातून मी सर्वस्व अर्पण केलं, तरीही माझा पती कुष्ठरोगी जो आहे तो होत नाही आहे. अरे काय म्हणते, काही तू असं कर, जगामध्ये एकच पतिव्रता आहे, तिच्याजवळ जा, तीच याला मृच्छितातून उठवू शकते. कोण? तर अनुसया माता. तेवढ्यासाठी हे लीळा सांगितलं. अनुसया माता बी परमेश्वराचं साह्य, परमेश्वर प्रत्येक वेळेस तिच्या पाठीमागे असलेलं प्रभूचं चिंतन, त्या चिंतनाच्या माध्यमातून ती अनुसयाचं जे पतिव्रतत्व होतं यशस्वी होतं. ती आली अनुसयेच्या जवळ, अनुसयेला विनंती केली आणि अनुसयेला म्हणते की मी खूप सूर्य पाहिला, चंद्र पाहिला, हे पाहिलं, परंतु मला आतापर्यंत माझ्या प्रति मूर्छित आहे तो जिवंत सावध झाला नाही, काहीतरी तुम्ही करा. अनुसयेची खूप विनवणी केली. अनुसयेने प्रभूचं चिंतन, प्रत्येक वेळेस अनुसया प्रत्येक काम करताना प्रभूचं चिंतन करत होती. दत्तात्रय प्रभू भावाची जाणीव नसेल, पण एक परमेश्वर जगात आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याची जाणीव तिला असेल. एक निष्ठ जो परमेश्वर आहे त्याची नाम साधना तिच्या जवळ असेल. त्या साधनेच्या माध्यमातून त्या अनुसया माता परत परत परमेश्वराच्या चरणी वंदन करून तिथून निघालेली आहे. निघाल्यानंतर प्रभूंनी सहाय्य केलेलं आहे आणि त्या अनुसयेने दिलेलं जे पाणी आहे ते शिंपडल्यानंतर तो मूर्छित असलेला जो तिचा पती आहे कुष्ठरोगी तो उठून बसलेला आहे. आनंद आला, गगनाला आनंद मावेना. प्रत्यक्ष जीवनामध्ये मी काय प्राप्त केलं? काहीच प्राप्त केलं नाही. म्हणून ते म्हणते की प्रत्यक्ष साधूला मुकली मी. साधुत्व माझ्या ठिकाणी होतं आणि मी या प्रपंचात पडले. प्रपंचातही मला काय झालं? दुःख आलं. प्रपंचात सुख नाहीच. असो आता माझी सुमती, आता माझी जी सुमती आहे ती ठिकाणावर आलेली आहे आणि तिने काय केलं? त्याला जिवंत करून आपला परत पहिल्यासारखा मार्ग पत्करला. आणि अनुसया जी माता होती ती आपल्या बद्रिकाश्रमाला आलेली आहे. आत्री ऋषीला वंदन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी बद्रिकाश्रमाला प्रवेशल्यानंतर त्या ठिकाणी 88 ऋषी आजही तिथे आराधना करतात ज्या परमेश्वराची. त्या परमेश्वराने तिला वाचवलेलं, तिच्या नवऱ्याला वाचवलं. जीवनामध्ये आपल्याला सुद्धा या चरित्राच्या माध्यमातून आदर्श घ्यायचा असला, या चरित्राच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात काही गोष्टी उतरवायच्या असल्या तर आपल्याला परमेश्वरालाच शरण द्यावं लागेल. तोच सर्व करता आहे, परमेश्वराशिवाय या जगात कोणीच नाही. अशा प्रकारची सांडल्या आणि मांडल्याची कथा आपण ऐकली. आणि संसारात ही काही प्राप्त होत नाही आणि तिला असं वाटलं की आपण पतिव्रता राहून आपण काही करू शकू, परंतु त्याच्यानेही काही प्राप्त झालं नाही. शेवटी अनुसया मातेने प्रभूचं चिंतन करून त्या पतीला जिवंत केलं आणि त्या ज्या याला वंदन करत होती अनुसया माता, ते 88 ऋषी ज्या देवाचं चरण धरतात असा असलेला जो दत्तात्रय महाराज, या दत्तात्रय महाराजाला पियुष प्राशी जय परमानंद. तो कसा आहे परमेश्वर?
पियुषपाशी, पियुष असं अमृताला म्हटलेलं आहे. त्याच्या भक्तीमध्ये अमृताप्रमाणे गोमट आहे, अमृत प्राशन केल्यासारखा आहे असा जो परमानंद तोच फक्त देऊ शकतो. असा भांबीरकर श्री गुरु गोविंद, असा गोविंद असलेला भांबीरकर, भांबीरकरचा श्री गुरु गोविंद आणि गुरु गोविंदाचा शिष्य मुकुंद कवी, त्यांनी हा दत्तात्रय बाळ क्रीडा ग्रंथ करत असताना या अध्यायामध्ये आपल्याला हे स्पष्ट करून दिलेलं आहे. बाबांनो, संसारात सुद्धा काहीही अर्थ नाही. आपण संसाराचाही अनुभव घेतला आणि संसाराच्या बाहेरचा अनुभव, परंतु तिच्यावर विश्वास नव्हता तिच्या तपबळावर, म्हणून संसारात आली, परत दुःख भोगलं. शेवटी अनुसयेच्या पतिव्रतेने म्हणजे परमेश्वराच्या प्रभुचिंतनाने तिचा पती जिवंत झाला आणि परत तिला तोच मार्ग पत्करावा लागला. संन्यासम कर्मणम कृष्णम, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही संन्यास घेत नाही तोपर्यंत तुमचा कर्माचा नाश होणारच नाही. अशा असलेला संन्यासाचा मार्ग परत त्या मांडल्याला शोधावा लागलेला आहे आणि जीवनामध्ये अनेक अनुभव घेऊन तिने परत त्याच मार्गावर आली आणि तिचं रक्षण दत्तात्रय प्रभू बाबा, म्हणजे एक गोष्ट त्रेतायुगातली आहे, अशा माध्यमातून ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अध्याय पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.